नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे जवळपास 500 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. सर्वांनी प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात. नेक्स्ट, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान लिखित नाही. तर सर्वात मोठे संविधान हे भारताचे आहे. नेक्स्ट, भारतीय संसदीय व्यवस्थेचा डायड्यास हा केंद्रबिंदू असतो. तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यास येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर सिल्वर नायट्रेट हे असते. नेक्स्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे वाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी हे वाक्य लोकप्रिय केले. नेक्स्ट, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाले होते. नेक्स्ट, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर राज्याचे अर्थविधेयक हे प्रथम विधानसभेत मांडले जाते व केंद्र सरकारचे अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते. नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिने अंतर असते. नेक्स्ट, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळावर असते. नेक्स्ट, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये उद्देशपत्रिका प्रथमतः दुरुस्त करण्यात आली होती. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्य शी संबंधित कलम हे 51 अ आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती होते? तर भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे एकूण 2 वेळा राष्ट्रपती राहिले होते. नेक्स्ट, जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते आहे? तर अमेरिका हे जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. तर 360 नुसार आर्थिक आणीबाणी ही लावली जाते. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात ही अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. नेक्स्ट, संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर अमेरिका या देशाला संघराज्याचे मॉडेल म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम? तर कलम 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर जो सरनामा आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार देण्यात आला आहे. नेक्स्ट, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे.
विधान परिषदेची सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 एवढी असते. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत. नेक्स्ट, पंचायत समिती सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 32, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते व कमीत कमी ही 7 असते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मद्रास ही महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका आहे. 1688 मध्ये ही महानगरपालिका स्थापन झाली होती व भारतातील दुसरी महानगरपालिका ही मुंबई आहे. तिची स्थापना ही 1888 मध्ये झाली होती. नेक्स्ट, पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणती आहे? तर 243 हे पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. नेक्स्ट, तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर सर्कल ऑफिसर यांचे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर एकूण जागेच्या 50% जागा या पंचायत राजमध्ये राखीव असतात. नेक्स्ट, गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर तलाठी हा अहवाल तयार करतो. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. नेक्स्ट, राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील 40 हे कलम आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर नियंत्रण असते. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा हा विभागीय आयुक्त यांना देतो. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 समित्या असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या ही 7 असते. नेक्स्ट, नगरसेवक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 21 वर्ष आहे. नेक्स्ट, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. नेक्स्ट, विधान परिषदेचा सभापती राजीनामा कोणाकडे देतो? तर विधान परिषदेचा सभापती हा उपसभापतीकडे राजीनामा देतो. नेक्स्ट, तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? तर बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हे बनविले जाते. नेक्स्ट, हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरिहरेश्वर हे ठिकाण समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर यमुना, कोसी आणि शोण या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वात पात्राने मोठी असलेली नदी ही ॲमेझॉन आहे. नेक्स्ट, डॅडॅस ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. तो कोरका ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. मेळघाट हा डोंगर अमरावती जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आहे. नेक्स्ट, चांदोली जलाशयाचे नाव काय आहे? तर वसंत सागर हे चांदोली जलाशयाचे नाव आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा
राज्य प्राणी कोणता आहे? तर सेक्रू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. नेक्स्ट, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, बीबी का मकबरा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात बीबी का मकबरा आहे. नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यात पवनार आश्रम आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर कोकण या भागात महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, सातमाळा अजिंठा डोंगररांगात कोणत्या लेण्या आहेत? तर वेरूळच्या लेण्या या सातमाळा अजिंठा डोंगररांगेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे हे कोणत्या राज्यात आहेत? तर राजस्थान या राज्यात अभ्रकाचे सर्वात जास्त साठे आहेत. नेक्स्ट, कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर पैठण, नाशिक आणि नांदेड हे 3 शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशात सर्वात जास्त पशुधन आहे. नेक्स्ट, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे. नेक्स्ट, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. नेक्स्ट, पन्नाही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात पन्नाही हिऱ्याची खाण आहे. नेक्स्ट, राज्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात आढळतात. नेक्स्ट, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी आहे. नेक्स्ट, तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर खापोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1999 परभणी जिल्ह्यातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया आहे. नेक्स्ट, नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नंदुरबार जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. नेक्स्ट, मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण कोणते आहे? तर बांद्रा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण आहे. 1960 महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? तर एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. सध्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. नेक्स्ट, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य हे गोवा आहे. अक्साई चीन हा प्रदेश कोणत्या भागात मोडतो? तर अक्साई चीन हा प्रदेश जम्मू काश्मीर या भागात मोडतो. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या उत्तरेस राज्य आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर त्रिकोणाकृती हा महाराष्ट्राचा आकार आहे. नेक्स्ट, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? तर अन्नामुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? तर पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हणतात. नेक्स्ट, अहमदनगर येथे काळविटासाठी कोणते अभयारण्य आहे? तर रेहीकुरी हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात काळविटासाठी आहे. नेक्स्ट, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. नेक्स्ट, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अजिंठा लेणी आहे. नेक्स्ट, चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यात चांभार लेणी आहे. कोयना जलाशयास काय म्हणून ओळखतात? तर कोयना जलाशयाचे दुसरे नाव हे शिवाजी सागर आहे. नेक्स्ट, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, हळदीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर सांगली हे ठिकाण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई या जिल्ह्यात एकही तालुका नाही. नेक्स्ट, वराड या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात?
तर वऱ्हाड या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे येतात. नेक्स्ट साल्हेर, मुल्हेर ही किल्ले कुठे आहेत? साल्हेर, मुल्हेर हे किल्ले नाशिक या जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश? तर खानदेशात 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. नेक्स्ट फोडा घाट कोणत्या मार्गावर आहे? कोल्हापूर ते पणजी या मार्गावर फोंडा घाट आहे. नेक्स्ट कृष्णा व कोयना नद्याचा संगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. नेक्स्ट शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट खांदेरी व गोंदेरी ही काय आहेत? ही 2 बेटे आहेत. नेक्स्ट सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी प्रकारचा किल्ला आहे. नेक्स्ट दाजेपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी? तर दाजेपूर अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना कोणी केली? तर मलिक अंबर यांनी छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना केली. क्रमांक 106 धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर वर्गीस कुरियन यास धवल क्रांतीचे जनक म्हणतात. नेक्स्ट ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करतो? तर तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे वॉर्ड घोषित करतो. नेक्स्ट आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड मियो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर तमिळनाडू या राज्याचा हा नृत्य प्रकार आहे. सर्वात कमी साक्षर असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार हा जिल्हा सर्वात कमी साक्षर आहे. नेक्स्ट अल्पाकणाचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अल्पाकणांचा शोध लावला. नेक्स्ट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते? तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. नेक्स्ट पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात पुष्कर सरोवर आहे. नेक्स्ट भारतातील पहिली अणुभट्टी महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी आहे. तिचे नाव अप्सरा आहे. नेक्स्ट मुंबईत मुलींची प्रथम शाळा कोणी सुरू केली? तर नाना शंकर शेठ यांनी मुंबईत पहिली मुलीची शाळा सुरू केली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 116 आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कोणी सुरुवात केली? तर भाई कोतवाल यांनी सुरुवात केली. नेक्स्ट बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू यांनी इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना केली. नेक्स्ट कोणत्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात जास्त असते? तर तांबड्या या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. नेक्स्ट शुद्ध पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर 100 सेल्सिअस एवढा शुद्ध पाण्याचा उत्कलनांक असतो. नेक्स्ट प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व हे ई असते. नेक्स्ट संघटना स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमानुसार मिळतो? तर कलम 19C नुसार संघटना स्थापन करण्याचा हक्क मिळतो. नेक्स्ट राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. नेक्स्ट जमीन महसुलीचा मुख्य आधार कोणता असतो? तर जमिनीचा अभिलेख हा जमीन महसुलीचा मुख्य आधार असतो. नेक्स्ट कलम 243I कशाशी संबंधित आहे? तर राज्य वित्त आयोगाशी संबंधित कलम 243I संबंधित आहे. नेक्स्ट अशोक चक्र मिळविणारी पहिली भारतीय महिला ही नीरजा भानोट आहे. नेक्स्ट मुंबई पुणे 6 पदरी मार्ग किती किमी लांबी आहे? 93 किलोमीटर इतकी या 6 पदरी मार्गाची लांबी आहे. नेक्स्ट सुनामी हा जपानी शब्द याचा अर्थ काय आहे? तर राक्षसी लाट असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वैराट शिखर हे अमरावती जिल्ह्यात आहे. नेक्स्ट तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट साल्वेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट हरिहर आणि बुक्का या भावांनी
कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? तर हरिहर व बुक्का यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, नौजवान सभेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी नौजवान सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 135. आनंदमठ कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आहे. नेक्स्ट, पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही 1688 मध्ये झाली होती. नेक्स्ट, महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे? तर 15 दिवसात उपलब्ध करून दिला जातो. नेक्स्ट, कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे? तर तांदूळ, मका आणि भरड धान्य हा खरीप पिकांचा समूह आहे. नेक्स्ट, RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 1949 मध्ये RBIचे राष्ट्रीयकरण झाले. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? तर भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर छत्तीसगड या राज्यातील कजरी हा नृत्य प्रकार आहे. नेक्स्ट, भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर तापी नदीकाठी भुसावळ हे शहर आहे. भुसावळ हे शहर जळगाव या जिल्ह्यात येते. नेक्स्ट, खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात खानापूरचे पठार आहे. नेक्स्ट, नंदादेवी शिखर कोणत्या हिमालयात आहे? तर कुमाऊ हिमालयात नंदादेवी शिखर येते. नेक्स्ट, रेती बंदर म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे? तर मुंब्रा हे बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राज बिहारी बोस हे सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, धातूमध्ये कोणता गुणधर्म असतात? तर चकाकी, तन्यता आणि वर्धनीयता हे धातूचे गुणधर्म आहेत. नेक्स्ट, सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट, इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर केली होती? तर 7व्या पंचवार्षिक योजनेत इंदिरा आवास योजना सुरू केली होती. सर्वात पहिली भारतीय बँक कोणती आहे? तर पंजाब नॅशनल बँक ही सर्वात पहिली बँक आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर एकल संक्रमणीय पद्धतीने भारतीय राष्ट्रपतीची निवड केली जाते. नेक्स्ट, राज्यसभा सदस्य किती काळ पदावर राहू शकतात? तर 6 वर्ष हे राज्यसभा सदस्य पदावर राहू शकतात. नेक्स्ट, जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो. नेक्स्ट, 6000 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 15 असते. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते स्टोरेज युनिट आहे? तर CD आणि हार्ड डिस्क हे स्टोरेज युनिट आहेत. नेक्स्ट, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा ही मॅकमोहन रेषा आहे. नेक्स्ट, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. नेक्स्ट, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर नाथसागर असे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. नाथसागर हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? तर रेडी हे बंदर वेंगुर्ला या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले होते? तर महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले होते. नेक्स्ट, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर पेट्रोलियम या उत्पादनाशी संबंधित
मुंबई हाय हे नाव आहे. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. नेक्स्ट, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 167, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1998 कोकण रेल्वे सुरू झाली. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनात अग्रेसर आहे. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर 2.4% एवढा भाग भारताने व्यापला आहे. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1982 या दिवशी गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मोडकसागर हे धरण ठाणे या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कोलाम आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यात कोलाम आदिवासी जमात आढळते. नेक्स्ट, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. नेक्स्ट, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर उजनी धरण आहे. सोलापूर जिल्ह्यात हे धरण येते. नेक्स्ट, कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. नेक्स्ट, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0 आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र हे 0 आहे. नेक्स्ट, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर 2933 किलोमीटर एवढा पूर्व पश्चिम विस्तार आहे. नेक्स्ट, ओपनदेव व सुपनदेव गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर जळगाव या जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहेत. नेक्स्ट, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे काय मिळविण्यासाठी होतो? तर ॲल्युमिनियम मिळविण्यासाठी होतो. नेक्स्ट, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे हे बल्लारपूर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 एवढी महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आहे. नेक्स्ट, नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नाशिक प्रशासकीय विभागात नंदुरबार हा जिल्हा येतो. नेक्स्ट, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला. नेक्स्ट, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर इसवी सन 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले. नेक्स्ट, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते. नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता. नेक्स्ट, 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व केले. नेक्स्ट, ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. नेक्स्ट, पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? तर दक्षिण भागात पाळेकरांचा उठाव झाला. नेक्स्ट, भिलांचा उठाव कोठे झाला? तर खानदेशात भिलांचा उठाव झाला. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897 स्वामी विवेकानंद यांनी केली. नेक्स्ट, मानवधर्म सभा कोणी स्थापन केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. नेक्स्ट, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, पवनार आश्रम कुठे आहे? तर पवनार हे आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. हे आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केले होते. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना केली. नेक्स्ट, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. नेक्स्ट, आदिवासी क्षेत्रासाठी
उल्लेखनीय कार्य कोणी केले? तर ठक्कर बापा यांनी आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य केले. नेक्स्ट, कोकणचे गांधी म्हणून कोण ओळखले जातात? तर अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखतात. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेची स्थापना A.O. ह्यूम यांनी केली. नेक्स्ट, कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प सुरू केला. नेक्स्ट, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला? तर 18 जुलै 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 203. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायांनी केली? तर लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. नेक्स्ट, 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी मुंबईत केली. नेक्स्ट, गोवा यूथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली? तर डॉक्टर कुरा यांनी गोवा लीग ही संस्था स्थापन केली. नेक्स्ट, महाराष्ट्र दलित पॅंथरची स्थापना ही इसवी सन 1973 मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बाबा आढाव यांनी ही चळवळ सुरू केली. नेक्स्ट, अहमदनगरची स्थापना कोणी केली? तर अहमद निजामशाह यांनी अहमदनगर शहराची स्थापना ही 1590 मध्ये केली. नेक्स्ट, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927 मध्ये करण्यात आला. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये केली. नेक्स्ट, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. नेक्स्ट, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म कुठे झाला? तर गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म पाटणा या ठिकाणी झाला. नेक्स्ट, ब्रह्मदेश भारतातून कधी वेगळा करण्यात आला? 1935 मध्ये ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. नेक्स्ट, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ किंवा वेद हा सामवेद आहे. नेक्स्ट, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तो ॲटली क्लेमेंट हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1884 मध्ये केली गेली. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया हा लॉर्ड मेकॉले यांनी घातला. नेक्स्ट, गौतम बुद्धाच्या आईचे नाव हे महामाया होते. नेक्स्ट, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. नेक्स्ट, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र हे पैठण होते. नेक्स्ट, समाज स्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले? तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केले. नेक्स्ट, प्लासीची लढाई कधी झाली? तर इसवी सन 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. नेक्स्ट, जागतिक पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर रशिया या देशामध्ये झाली. नेक्स्ट, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर भारत व चीन हे 2 देश आहेत. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. नेक्स्ट, चितगाव येथील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली होती. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह ही पेटती मशाल होते. नेक्स्ट, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर सेनापती बापट यांचे हे नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते होते? तर पटना हे वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. नेक्स्ट, मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा एल्फिन्स्टन होता. नेक्स्ट, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले? तर B.C. दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले. नेक्स्ट, इंडियन इंडिपेंडन्स लीग
नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर रासबिहारी घोष यांनी ही संघटना स्थापन केली. कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? तर कोबाल्ट हे कर्करोगावरील उपचारासाठी वापरतात. नेक्स्ट, टार्टारिक ॲसिड कशात असते? तर द्राक्षामध्ये टार्टारिक ॲसिड असते. नेक्स्ट, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात असते. नेक्स्ट, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर वाटाणा या रोपावर हा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. नेक्स्ट, ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? तर फ्लोरोकार्बन यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. नेक्स्ट, धरणात साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर स्थितीज ऊर्जेचा हा स्रोत असतो. नेक्स्ट, किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारीतेचा शोध लावला. नेक्स्ट, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण हे डोकेदुखी असते. नेक्स्ट, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर नायट्रोजन हा वायू विद्युत बल्बमध्ये असतो. नेक्स्ट, लोखंडाचे गंजणे डायड्याचा धातू रोखतो. तर जस्त हा लोखंडांचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर अजीवनसत्वाचे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे. नेक्स्ट, लोहित रक्तपेशी कोठे निर्माण होतात? तर अस्थिमज्जेत लोहित रक्तपेशी निर्माण होतात. नेक्स्ट, त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? तर हिरडा, आवळा आणि बेडा यापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते. नेक्स्ट, पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक हे क्युसिक आहे. नेक्स्ट, अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? तर कीटक या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, हिरा व ग्राफाईट कोणत्या मूलद्रव्यापासून बनले आहे? तर कार्बन यापासून हिरा व ग्राफाईट बनले आहेत. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. तर 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. नेक्स्ट, स्पायरागोरा हे डायडॅश शेवाळ आहे. तर हे हरित शेवाळ आहे. नेक्स्ट, विंचू हा प्राणी पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. नेक्स्ट, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर एवढ्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक याने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर मोलुस्का या संघात गोगलगाय मोडते. नेक्स्ट, पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट, हत्ती रोग हा कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्ती रोग होतो. नेक्स्ट, चेतासंस्था कशाने बनलेल्या असतात? तर पेशी व चेताबंध यांनी चेतासंस्था बनतात. नेक्स्ट, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरसचा वापर ही शोभेची दारू तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 270, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर ॲनिलिडा या संघात गांडूळ हा प्राणी मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्याचे हृदय हे 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्यांचा अभ्यास कशात करतात? तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने
अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त हे तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतात कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, त्रुटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी त्रुटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम याच्यामुळे मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. कर्बोदकापासून 60 ते 65% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, अन्न पदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? ते कॅलरीज याच्यामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलोकॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर इतक्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतात. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 करण्यात आली. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह हे विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण यांच्याशी निगडित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळुरू या ठिकाणी इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 300, ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओरिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले? तर अलाहाबाद या करारानुसार कंपनीला अधिकार मिळाले. नेक्स्ट, सन 1927 ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कुणी स्थापना केली? तर मार्गारेट कजिन्स यांनी 1927 स्थापना केली. नेक्स्ट, स्वदेश बांधव समितीची स्थापना कुणी केली? तर अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली. नेक्स्ट, व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन यांनी व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट अंमलात आणला. नेक्स्ट, भारतीय संसदेने साली हिंदू विवाह कायदा संमत केला? तर 1955 हिंदू विवाह कायदा संमत केला. नेक्स्ट, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. नेक्स्ट, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. RBIची स्थापना ही 1934च्या कायद्यानुसार 1935 करण्यात आली. नेक्स्ट, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. नेक्स्ट, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 करण्यात आले. नेक्स्ट, बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध लावला. नेक्स्ट, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश बँकेला पतपुरवठा करते? तर राज्य सहकारी बँकांना नाबार्ड ही प्रत्यक्षपणे पुरवठा करते. नेक्स्ट, देशातील वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशातील वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर याशी संबंधित आहे.
नेक्स्ट, सुवर्णक्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर फल उत्पादनाशी सुवर्णक्रांतीचा संबंध आहे. नेक्स्ट, म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकर मायसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरवले जाते? तर दरडोई उत्पन्नावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरवले जाते. नेक्स्ट, क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 321, धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात? तर बालाघाट या डोंगररांगा धाराशिव जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर दादासाहेब फाळके यास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? तर पॅरिस या शहरामध्ये झाली. नेक्स्ट, 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर अमेरिकेतील लॉस एंजलिस या शहरामध्ये 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 326, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अंतूर किल्ला आहे. नेक्स्ट, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना ही पूर्णा नदीची उपनदी जालना जिल्ह्यातून वाहते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे विमानतळ आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळ प्रकारात रौप्य जिंकले? तर भालाफेक या खेळात रौप्य पदक जिंकले. नेक्स्ट, चेपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चेपी विमानतळ नियोजित आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? तर स्पेन हे राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर गुजरात हे वन नेशन वन रेशन लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. नेक्स्ट, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, हँड इन हँड हा युद्धसराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे? तर भारत आणि चीन या दरम्यान हँड इन हँड हा युद्धसराव आयोजित केला जातो. नेक्स्ट, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर रशिया या देशाची KGB ही गुप्तचर संघटना आहे. 345, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे. नेक्स्ट, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? तर मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन झोनचे मुख्यालय आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट या ठिकाणी आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? तर 30 दिवसात
माहिती अधिकारी यांनी माहिती देणे आवश्यक असते. नेक्स्ट, तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशात तापी नदीचे उगमस्थान आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र शासनाने 2 समित्या नेमल्या होत्या. 2012मध्ये रंगनाथ पठारे, तर 2024मध्ये ज्ञानेश्वर मुळे ही समिती नेमली होती. नेक्स्ट, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा शहर आहे. रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? तर वि. स. पांगे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत. नेक्स्ट, बचपन बचाओ आंदोलन याच्याशी संबंधित कोण आहेत? तर कैलास सत्यार्थी हे बचपन बचाओ आंदोलनाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 353, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या सालामध्ये जिंकली आहेत? 1928, 1932 आणि 1936 अशा 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर कलम 17 नुसार. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी हे राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, रक्तक्षय म्हणजे काय? तर रक्तक्षय म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी होणे. नेक्स्ट, रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? क्रोमॅटिक्स असं त्याला म्हणतात. नेक्स्ट, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? तर आसाम रायफल्स हे सर्वात जुने निमलष्करी दल आहे. नेक्स्ट, नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात? तर इन्फ्रारेड वेव्हज यासाठी नाईट व्हिजन उपकरणे वापरली जातात. नेक्स्ट, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? तर वेदातील अथर्ववेद हा राजाला त्याच्या व्यवस्थापनात मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. नेक्स्ट, बंगालमधील फोर्ट विल्यम्सच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरन हेस्टिंग्स हे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नामनियुक्त सदस्याची संख्या किती असते? तर एकूण 12 सदस्य राज्यपाल नियुक्त करतात. त्याचे प्रमाण हे 106 असते. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. नेक्स्ट, छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? तर खडकी हे छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव होते. नेक्स्ट, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ग्रीस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा सुरू झाली होती. नेक्स्ट, भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डायरिया रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. तर कोविड-19 करोनामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखतात. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल हे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. नेक्स्ट, ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा सुरक्षा यासंबंधी
ऑपरेशन ब्लू फ्रीडम संबंधित आहे. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. यांना 1958मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. नेक्स्ट, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कालापानी हे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. 376. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते. यांना भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे मुख्यालय कुठे आहे? तर ICCचे मुख्यालय हे दुबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873मध्ये केली होती. नेक्स्ट, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. नेक्स्ट, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रावते. तर शरीरातील यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी असते जी पित्तरस स्रवते. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे वाक्य लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 382. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे. नेक्स्ट, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG गॅसमध्ये 2 प्रमुख घटक असतात. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला. नेक्स्ट, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायत अंदाजपत्रकास. नेक्स्ट, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे कोठे स्थापित केले गेले? तर सातारा या ठिकाणी मार्च 2018मध्ये पहिले मेगा फूड पार्क स्थापित केले. नेक्स्ट, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2010मध्ये साजरा करण्यात आला. नेक्स्ट, पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गो. नि. दांडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर प्रल्हाद केशवत्रे याचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, रोलेट ॲक्ट कधी पारित केला गेला? तर 1919मध्ये रोलेट ॲक्ट पारित केला गेला. नेक्स्ट, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर खेडा सत्याग्रह हा शेतकऱ्यांसाठी केला गेला होता. नेक्स्ट, हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर किम्बले हे शहर हिऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य होते. नेक्स्ट, जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 16 मे या दिवशी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कुणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात. नेक्स्ट, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा या नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे.
नेक्स्ट, नासा ही संस्था कोठे स्थित आहे? तर नासा ही संस्था अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली? तर ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरुवात केली. नेक्स्ट, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेली आहे? तर वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा विभागली गेली आहे. नेक्स्ट, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश G20चा सभासद नाही? तर न्यूझीलंड हा देश G20चा सभासद नाही. नेक्स्ट, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1931मध्ये राष्ट्रकुल परिषदेची स्थापना झाली. तर वेस्टमिन्स्टर हा या संबंधी करार होता. नेक्स्ट, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. 406, आपल्या सूर्यमालेतील डायड्यास हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे. तर गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर गाविलगड डोंगररांगा या अमरावती जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषद ही 78 सदस्य संख्या आहे. विधान परिषदेतील सदस्य संख्या ही त्या राज्यातील विधानसभेच्या 1/3 एवढी असते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? तर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित दिला जातो. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. बारडोली हे ठिकाण गुजरात या राज्यात आहे. नेक्स्ट, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर महाबलीपुरमची स्थापना ही पल्लव राजाने केली होती. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा प्रथम कधी अस्तित्वात आला? तर 1986मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला. नेक्स्ट, सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर सुवर्ण मंदिर हे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर पंचायत राज प्रणाली ही सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. नेक्स्ट, देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशाचे वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, कोणते जीवनसत्व चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही? तर जीवनसत्व C हे चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही. नेक्स्ट, सायटोकाईन स्टार्म कशाशी संबंधित आहे? तर हे करोना व्हायरसशी संबंधित आहे. नेक्स्ट, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आहे. याची उंची 182 मीटर आहे. तसेच गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या ही सुद्धा 182 एवढी आहे. नेक्स्ट, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान हे पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लाला हरदयाळ यांनी गदर हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी
इंडिया हाऊसची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर 352 हे कलम राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तसेच 360 हे कलम राष्ट्रीय आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. नेक्स्ट, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर होय. नेक्स्ट, जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते? तर गोड ही चव जिभेच्या पुढच्या भागावर ओळखता येते. नेक्स्ट, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर युरिया खतामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. नेक्स्ट, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते व जैन धर्माचे 24वे तीर्थकार हे वर्धमान महावीर होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर 14 ऑक्टोंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नेक्स्ट, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट, शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंत हे असे त्यांचे मूळ नाव होते. नेक्स्ट, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सानगडी हा किल्ला भंडारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 435. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह हे विधानसभा असते. नेक्स्ट, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? तर क्लाउड सीडिंग असे या तंत्रज्ञानाला म्हणतात. नेक्स्ट, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोडसे भटजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंटेल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर पुणे जिल्ह्यातील तोरणा हा किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला. नेक्स्ट, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. नेक्स्ट, पिवळ्या फॉस्फरसमधून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? तर आयोडीन हे उत्प्रेरक तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, कोणत्या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी 1911 मध्ये कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर लॉर्ड हार्डिंग या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. नेक्स्ट, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते, यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? तर हरितगृह परिणाम, यामुळे आतील तापमान वाढते. नेक्स्ट, जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅडॅश असते. तर हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असल्यामुळे कमी तापमानाला पाणी उकळते. नेक्स्ट, लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. नेक्स्ट, कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर नेपच्यून हा सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 या दिवशी मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
नेक्स्ट, दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? तर 21 मे या दिवशी दहशतवादी विरोधी दिन असतो. नेक्स्ट, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे. नेक्स्ट, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर 211 हा क्रमांक आहे. नेक्स्ट, 1971 मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणता देश निर्माण करण्यात आला? बांगलादेश हा देश निर्माण करण्यात आला. 1971 मध्ये भारताचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी होते. नेक्स्ट, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, इस्रो हे विस्तारित रूप काय आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे इस्रोचे विस्तारित रूप आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट, राष्ट्रीय विषाणूशास्त्र ही संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन केले जाते. नेक्स्ट, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? तर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. नेक्स्ट, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो? तर जून ते सप्टेंबर या दरम्यान मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नेक्स्ट, कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर O हा रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला बांधला नाही. तर जंजिरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे किंवा राहते? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. तर साने गुरुजी हे पत्री आणि श्यामची आई यांचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती डॅश स्तरीय आहे? तर 3 स्तरीय ही महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती आहे. नेक्स्ट, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी ही 2525 किलोमीटर एवढी आहे. ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते आहे? तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
तर हिराकूड हे धरण सर्वात लांब धरण आहे. त्याची लांबी 25 किलोमीटर. तर हे धरण ओडिशा राज्यातील महानदी या नदीवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे? तर मरीना बीच, चेन्नई या ठिकाणी 13 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आहे. नेक्स्ट, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा हा मरीना बीच आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर श्रीनगर ते कन्याकुमारी हा सर्वात लांब रस्ता आहे. त्याचा क्रमांक हा NH44 आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? तर हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म हा भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. त्याची लांबी 1507 मीटर एवढी आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटक राज्यात येतो. नेक्स्ट, सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा हा सर्वात लांब कालवा आहे. नेक्स्ट, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. तर 2 नंबरचे राज्य हे मध्य प्रदेश आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उलर सरोवर हे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लडाख हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 491, भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? तर गुजरातमधील मोटेरा स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. याचेच नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राचा लागतो. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर मुंबई या शहराची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. हे भागीरथी नदीवर उत्तराखंड या राज्यात आहे. तर याची उंची 260.5 मीटर एवढी आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. थार वाळवंट हे राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेशातील 60% भाग हा बांगलादेश, तर 40% भाग हा भारतात आहे.